निवड समितीचं लक्ष होतं, कारण तो एक वेगळ्या प्रकारचा लेफ्ट आर्म स्पिनर आहे, चायनामन टाकणारा लेफ्ट आर्म स्पिनर आहे. पण बाकी 29 खेळाडू तर अगदीच अपेक्षित होते. आनंद अशाही गोष्टीचा आहे की महाराष्ट्राच्या सतत धावा करणाऱ्या केदार जाधवला सुद्धा या 30 जणांमध्ये संधी मिळाली. त्यामुळे मी म्हणेन तगडा संघ निवडण्याच्या दृष्टीने प्रक्रिया चालू झाली आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे की सेहवाग असू देत, गौतम गंभीर असू देत, युवराज सिंग असू देत, हरभजन सिंग असू देत, या कोणाचीही वर्णी या 30 लागलेली नाहीये. याच्यातनं पुढे पाऊल टाकण्याची जी मानसिकता दिसतीये ती सुद्धा एक लक्षणीय. अगदी पुढे पाऊल टाकण्याची मानसिकता आहे. 2011 वर्ल्ड कप मधल्या युवराज, हरभजन, सेहवाग, गंभीर, जहीर या सगळ्यांना डच्चू दिला गेलाय. काय सांगाल याबद्दल? या सगळ्यांना डच्चू मिळेल खरं तर असं वाटत नव्हतं. मी डच्चू असा शब्द वापरणार नाही. त्याचं कारण तडकाफडकी कोणाला काढून टाकण्यात आलेलं नाहीये. 2011 नंतर दुर्दैवाने असं मला म्हणावंसं वाटतं की बऱ्याचशा जणांचं जिद्दीची जी शेकोटी होती ती पेटायच्या ऐवजी विझलेली मला दिसली. आणि त्यामुळे बरेचसे खेळाडू हे टीम मधनं बाहेर गेलेले दिसतात. अगदी जर का बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की दोन्ही विराट कोहली, सुरेश रैना, अश्विन हे 4 खेळाडू फक्त मागच्या टीम मधले आहेत. बाकी सगळा संघ जो होता त्यावेळेचा तो हळूहळू करून फेज आउट झालेला आहे. आणि मला वाटतं याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये. वन डे क्रिकेट जे आता डोमेस्टिक क्रिकेट झालं त्याच्यात सुद्धा या 4 खेळाडूंनी म्हणावी तशी अपेक्षित कामगिरी केली नाही, म्हणून त्यांची निवड झालेली नाहीये. चंदन, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल, केलेल्या चर्चेबद्दल. जे 30 संभाव्य खेळाडू आहेत त्यांची यादी आपण पाहूयात. कोण आहेत हे खेळाडू? महेंद्रसिंग धोनी अर्थात आहेच, शिखर धवन आहे, रोहित शर्मा आहे, अजिंक्य रहाणे, रॉबिन उत्तप्पा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, मराठमोळा केदार जाधव, मनोज तिवारी, मनीष पांडे, वृद्धिमान साहा हे सगळे संभावित 30 क्रिकेटर 2015च्या वर्ल्ड कप करतायत. संजू सॅमसन, आर अश्विन, परवेज रसूल, करण शर्मा, अमित मिश्रा, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण एरॉन, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, अशोक डिंडा, कुलदीप यादव, मुरली विजय, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.